So good morning everyone. Today we are going to start with the implementation of diabetes data with decision tree. So we have covered the decision tree theory part in last session. मागच्या सेशनला आपण डिसिजन ट्रीचं थेरिटिकल सेशन घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती डायबिटीस डेटासाठी कसं वर्कआउट करता येईल की वेदर पर्सन इज हॅव्हिंग डायबिटीस ऑर नॉट अशी जर यूज केस असेल तर मग आपण क्लासिफिकेशनचा प्रॉब्लेम कसा वर्कआउट करू शकतो हे आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम स्टेटमेंट काय इथं वी नीड टू डिसाइड ऑर मॉडेल शुड बी एबल टू डिसाइड वेदर पर्सन इज हॅव्हिंग डायबिटीस ऑर नॉट. समजा काही डिटेल्स दिलेले आहे आपल्याला पर्सनच्या, प्रेग्नेन्सी, ग्लुकोज, ब्लड प्रेशर, स्किन थिकनेस, इन्सुलिन, बॉडी मास इंडेक्स, डायबिटीस पेडिग्री फंक्शन आणि एज हे इनपुट पॅरामीटर्स आहेत आणि त्या इनपुट पॅरामीटर नुसार आपल्याला काय आलं पाहिजे आउटकम, वेदर पर्सन इज हॅव्हिंग डायबिटीस ऑर नॉट, येस ऑर नो या फॉर्म मध्ये हे टार्गेट आहे किंवा आउटपुट आहे. ठीक आहे. लायब्ररीज ज्या रिक्वायर्ड आहेत, लायब्ररीज काय रिक्वायर्ड आहेत, नंपाय आणि पांडाच ह्या दोन बेसिक तर लायब्ररी लागणार आपल्याला. नंतर सायकिटलन डॉट ट्री घेतलं इथं. आता बघा याच्या आधी काय काय यूज केलं आपण, सायकिटलन डॉट लिनियर मॉडेल यूज केलं लिनियर रिग्रेशनसाठी, सायकिटलन किंवा एस्केलन डॉट लिनियर मॉडेल लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी यूज केलं, एस्केलन डॉट नेबर्स KNN साठी यूज केलं. आता हा फोर्थ अल्गोरिदम आहे आपला, तर याच्यामध्ये डिसिजन ट्री कॉल करतोय आपण. तर सायकिटलन डॉट ट्री बरोबर, एस्केलन डॉट ट्री मधून काय कॉल करणार तुम्ही, डिसिजन ट्री कॉल करणार. समजा असं जर झालंय सायकिटलन डॉट ट्री सजेस्ट करतो हा. ओके, एस्केलन डॉट ट्री इम्पोर्ट डिसिजन ट्री. डिसिजन ट्री दोन दाखवतो ऑप्शन. किती ऑप्शन आले तिथं, दोन ऑप्शन आले. डिसिजन ट्री क्लासिफायर, डिसिजन ट्री रिग्रेसर. आताची जी यूज केस आहे आपली ती यूज केस कशाची रे, क्लासिफिकेशनची बरोबर ना, कॅटेगरिकल आउटपुट आहे. तर मी काय घेणार, डिसिजन ट्री क्लासिफायर घेणार. सायकिटलन डॉट ट्री इम्पोर्ट प्लॉट ट्री, म्हणजे काल जसं स्ट्रक्चर दाखवलं होतं ना मी तुम्हाला, रूट नोड, नंतर लीफ नोड, सॉरी रूट नोड, नंतर मधल्या नोडला काय म्हणतात, येस डिसिजन नोड, नंतर लीफ नोड, असं जे काही स्ट्रक्चर आहे हे जर प्लॉट करायचं असेल आता ह्या डेटासाठी, डायबिटीसच्या डेटासाठी, तर मग काय कॉल करावं लागेल तुम्हाला, प्लॉट ट्री हे फंक्शन कॉल करावं लागेल. नंतर मॉडेल सिलेक्शन मधून जे रेग्युलर आहे आपलं ते कॉल करायचंय, ट्रेन टेस्ट स्प्लिट डेटा स्प्लिटिंग करण्यासाठी. नंतर दोन पॅरामीटर परत, ग्रीड सर्च CV आणि रँडमाइज सर्च CV असं घेतलं होतं बरोबर. तर हे दोन हायपर पॅरामीटरचे टेक्निक्स त्याच्यावरती आपण आज डिस्कशन करू. ओके, फ्रॉम मॅट्रिक्स as it's a classification problem we need to call accuracy score, confusion matrix, classification report. याच्यावर अजून प्रिसिजन रिकॉल F1 स्कोर पण काढू शकतो, पण हे सफिशियंट आहे एवढं, म्हणजे क्लासिफिकेशन रिपोर्ट मध्ये त्या व्हॅल्यूज ऍक्च्युअली येऊन जातात. त्यामुळे दिस इज मोर दॅन सफिशियंट. ॲज वी आर वर्किंग ऑन लाईक प्लॉट, आपल्याला डिसिजन ट्री प्लॉट करायचं आहे, तर मग सीबॉन आणि मॅटप्लॉटलिब कॉल करून ठेवलंय फक्त. ओके, सो दीज आर दी लाईक रिक्वायर्ड लायब्ररीज, दोज विल बी युज्ड ड्युरिंग दिस इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. नंतर डेटा गॅदर करण्यासाठी रेग्युलर मेथड आहे आपली, DF इक्वल टू PD डॉट रीड CSV. फाईल कॉल करून ठेवली मी इथं. समजा त्या सेम लोकेशनला आपण डायबिटीस डॉट CSV अशी फाईल आहे आता ऑलरेडी माझ्याकडे. ठीक आहे, डायबिटीस डेटा डॉट CSV राईट. सो डायबिटीस डेटा डॉट CSV हिला कॉल करू आपण. आता नाव तसं द्यावं लागेल तुम्हाला, PD डॉट रीड CSV डायबिटीस सजेस्ट करतोय बघ, येस डायबिटीस डेटा डॉट CSV हिला कॉल करा. तर दिस इज how your file will look like. Pregnancies, glucose, blood pressure, skin thickness, insulin, body mass index, diabetes pedigree function, age आणि outcome. आता इन्फॉर्मेशन जर चेक केली डेटा फ्रेमच्या रिलेटेड तर काय सांगते, येस इट्स शोइंग लाईक इट्स अ क्लास pandas core data frame whose range index stands for, index म्हणजे काय, रोज. करेक्ट, इंडेक्स म्हणजेच काय, रोज. 768 एंट्रीज आहेत आपल्याकडं, 0 पासून तर 767 इंडेक्स पर्यंत टोटल 9 कॉलम आहेत. तर आता जे कॉलम दिलेत हे सगळे न्यूमरिकल आहेत, असं बघू शकता तुम्ही इथे बरोबर ना. जे काही डेटा टाइप्स आहेत 9च्या 9 कॉलमचे ते काय आहेत रे, फ्लोट आणि इंटिजर दिलेले आहेत व्हॅल्यूज, आणि सगळे नॉट नल व्हॅल्यू, नॉन नल व्हॅल्यूज आहेत, म्हणजे कुठेही नल व्हॅल्यू नाहीये. आता या डेटावरती आपल्याला EDA करण्याची कुठे काही गरज नाहीये, EDA ची काही आवश्यकता नाही.
डायरेक्टली आपण कशासाठी जाऊ शकतो, स्प्लिटिंग साठी जाऊ शकतो. ठीक आहे. सो अजून याच्याबद्दल समजा दुसरे काय फंक्शन्स आहेत, समजा डीएफ डॉट डिस्क्राईब केलं. येस, डीएफ डॉट डिस्क्राईब काय देतं रे, व्हॉट डिस्क्राईब गिव्स. येस, व्हॉट डिस्क्राईब गिव्स. डिस्क्राईब फंक्शन काय देतं, स्टॅटिस्टिकल डेटा देतो, बरोबर ना. त्या डेटा फ्रेम मध्ये जेवढे काही न्यूमेरिकल कॉलम आहेत त्या सगळ्या न्यूमेरिकल कॉलमचा स्टॅटिस्टिकल डेटा देतो. आता आपल्या डेटा फ्रेम मध्ये सगळे जे 9 कॉलम आहेत ते सगळे काय आहेत रे, न्यूमेरिकल आहेत. म्हणजे सगळ्या कॉलमचा डेटा मिळेल तुम्हाला इथं. आता इथं एकही कॉलम कॅटेगरिकल नाहीये. की समजा आता एज कॉलम जर आपण ऑब्झर्व केलं तर एज कॉलम मध्ये 768 एंट्रीज आहेत. त्याचं मीन काय आहे, मिनिमम व्हॅल्यू काय आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे असं दिसेल इथं. आता हे दिसत नाही समजा मला, बरोबर ना. सिंगल व्ह्यू मध्ये हे दिसत नाही, तर याला असं करू शकतो आपण की ही ऍज अ डेटा फ्रेमच वर्क होते ऍक्च्युली. तर टी जर केलं तर काय करेल, हा ट्रान्सपोज करतो. काय करतो, ट्रान्सपोज करतो. मग इथं आता सिंगल फ्रेम मध्ये वर्क करू शकतो आपण. एज मध्ये मिनिमम ऍव्हरेज एज म्हणजे आपण असं सांगू शकतो ना की आपल्याला जो डेटा दिला आहे त्याच्यामध्ये ऍव्हरेज एज 33 आहे, एजची मिनिमम व्हॅल्यू 21 आहे, बरोबर. मॅक्सिमम व्हॅल्यू किती, एजची 81 आहे. म्हणजे व्हॅल्यूज रेंज मध्ये आहेत. कधी कधी काय होतं की समजा काही नाही, नल व्हॅल्यूज नाहीत, इट्स ओके, पण ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या रेंज मध्ये नसतात. कधी कधी इथं असं येतं की 281. मग तिथं मॅक्सिमम इथं ह्या टेबलवर आपल्याला काय समजतं की ते रेंजच्या बाहेर आहे. मग तिथं आपल्याला वर्कआउट करावं लागेल की तो आउटलायर आहे, बरोबर ना. एज मध्ये समजा 281 आलं तर मग काय करावं लागेल, आपल्याला प्रॉपर वर्क करावं लागेल. समजा इथं आता परत ब्लड प्रेशरची व्हॅल्यू पण आपण हँडल करू शकतो, राईट. ब्लड प्रेशरची व्हॅल्यू हँडल करू शकतो आपण. ब्लड प्रेशरची मिनिमम व्हॅल्यू किती दिली, 0 दिलेली, जी की पॉसिबल नाही, बरोबर ना. इज इट 0 ब्लड प्रेशर पॉसिबल. येस. समजा आपण असं जर कॉल केलं इथं डीएफ ऑफ काय, कॉलमचं नाव काय, ब्लड प्रेशर इज इक्वल टू काय करायचंय, मला रिप्लेस करायच्यात. 0 जेवढ्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्या रिप्लेस करायच्यात त्या कॉलमच्या मीननी. ठीक आहे. डॉट रिप्लेस म्हणजे अशा गोष्टींची गरज पडते. जरी आता इथं असं दिसतंय आपल्याला की काहीच करायची गरज नाहीये, तरी पण काय 0 आपल्याला हँडल करावं लागेल. हे समजतंय का रे, हे समजतंय तुम्हाला. येस, लक्ष देतंय काय केलं आता मंदार. हो सर. आता मिनिमम ब्लड प्रेशरची व्हॅल्यू किती झाली, 24 झाली. मॅक्सिमम किती झाली, मॅक्सिमम वाढले असेल आता, किंवा मॅक्सिमम 122 झाली. कळतंय. 0 ब्लड प्रेशर पॉसिबल नाही ना, लाईव्ह पर्सनचा डेटा आपण हे केलाय. तर अशा गोष्टींवरती वर्क करावं लागतं आपलं. इज इट ओके स्नेहा, कस्तुरी. यस सर. मग आता समजा डेटा आपला ओके, ठीक आहे. इनपुट काय आउटपुट काय आपल्याला माहिती, तर मग इनपुट आणि आउटपुट सेपरेट करून घ्यायचं इथं. समजा एक्स इज इक्वल टू डीएफ डॉट ड्रॉप. ऑब्विसली इनपुट मधून काय ड्रॉप करावं लागेल तुम्हाला, आउटकम ड्रॉप करावं लागेल, राईट. आणि कशावरून ड्रॉप करतोय आपण, कॉलम वरून ड्रॉप करतोय. दॅट्स वाय वी आर टेकिंग एक्सेस इज इक्वल टू 1. सांगा एक्सेस इक्वल टू 1 म्हणजे काय आणि एक्सेस इक्वल टू 0 म्हणजे काय. ऍक्सेस 1 कॉलम ड्रॉप करण्यासाठी, ऍक्सेस 0 डिफॉल्ट रो ड्रॉप करण्यासाठी. रो साठी डिफॉल्ट आहे, रो साठी, राईट. नाही दिलं तरी काय कन्सिडर करेल तो, रो कन्सिडर करतो. ठीक आहे. आता रोज साठी नाव आपली अशी आहेत की 0 पासून तर 761 पर्यंत हे लेबल्स आहेत रो साठी. ठीक आहे. इंडेक्स नंबर दिलेले आहेत आणि कॉलम साठी कॉलमचे नाव आहेत. हा टेम्पररी डिलीट करतोय, बरोबर ना. डेटा फ्रेम मध्ये राहणार आहे तुमचा आउटकम कॉलम, फक्त कशात नसणार आहे, एक्स मध्ये नसणार आहे. नवीन व्हेरिएबल घेतला एक्स. वाय काय आहे, आउटपुट आहे तुमचं, डीएफ ऑफ आउटकम, डीएफ डॉट आउटकम असं पण राईट करू शकतो आपण याला. एक्स आणि वाय आपला डिफाईन झाला आता. तर मग याच्यामध्ये जर व्हॅल्यूज बघितल्या आपण, वाय व्हॅल्यू काउंट्स मध्ये तर 0च्या 500 आहे, 1च्या 268 आहे. याच्या पुढे अजून काही म्हणजे अशा ऍडव्हान्स मेथड पण आहेत की स्मॉट यूज करायचं कशासाठी, की हा डेटा बॅलन्स करण्यासाठी. समजा 768 मध्ये 300 400 असं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, 400 368 असं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, असं पण करू शकतो. बट ऍज ऑफ नाव इट्स सफिशियंट की आता आपण थोडंसं प्रायमरी लेवलवर करतोय तर असंच राहू दे. डेटा स्प्लिट करताना आपण 4 पार्ट मध्ये याला स्प्लिट करतो, एक्स टेस्ट, वाय ट्रेंड, वाय टेस्ट. की काही डेटा ट्रेनिंग साठी यूज होईल, लर्निंग साठी, आणि काही डेटा टेस्टिंग साठी यूज होईल, करेक्ट.
सो ट्रेन टेस्ट स्प्लिट एक्स कॉमा वाय. टेस्ट साईज किती घेतली आपण 0.20 घेतली. 0.20चं मिनिंग काय आहे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ 0.20? की 80% डेटा कशासाठी यूज होईल? ट्रेनिंगसाठी यूज होईल. 20% डेटा टेस्टिंगसाठी यूज होईल. डिफॉल्ट ज्या व्हॅल्यू त्या 75-25 आहे. रॅन्डम स्टेट 42 ठेवली. इथं फक्त इंटिजर व्हॅल्यू पाहिजे तुम्हाला. इथं काय पाहिजे? इंटिजर व्हॅल्यू पाहिजे. कसा डेटा स्प्लिट झाला? समजा 768 टोटल डेटा आहे आपला. तर मग तुम्हाला जर बघायचं असेल तर तसं बघू शकतो आपण ट्रेनिंगसाठी किती डेटा यूज केला यांनी. सो वी कॅन चेक शेप ऑफ दिस डेटा फ्रेम. काय शेप? 614 म्हणजे 768 मधला 614 डेटा ट्रेनिंगसाठी यूज होणार आहे आणि 8 कॉलम असणार आहे ऑब्विसली आउटकम सोडून. ठीक आहे. नंतर याचा व्हॅल्यू काउंट जर घ्यायचा असेल तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ 614 सिनारिओ लाईक दिस 0च्या 401 व्हॅल्यूज आहेत आणि 1च्या 213 व्हॅल्यूज आहेत. आउटकम मध्ये 1 आणि 2 आहे. याचं जर काउंट प्लॉट करून बघायचं असेल समजा आता ठीक आहे आउटकमचं जे आपल्याला इथं हे दाखवलेले व्हॅल्यूज आहेत 401 20 213 असं जर चेक करायचं असेल तुम्हाला तसंच जर मग एक्स मध्ये आउटकमचा जर प्लॉट करायचा असेल आपल्याला की काउंट कसा आहे आउटकम मध्ये 0 आणि 1चा काउंट कसा आहे टोटल व्हॅल्यू साठी आला आता. ठीक आहे. हा टोटल व्हॅल्यू साठी 768 व्हॅल्यू साठी कारण डेटा फ्रेमने घेतलाय बरोबर ना. एक्सचा नाही घेतला डेटा फ्रेमचा घेतलाय. सो सिनारिओ इज लाईक दिस. मग हेच फक्त काय केलंय ग्राफिकली पुट केलंय बाय युझिंग अ सीबॉर्न. ठीक आहे. इन ऑर्डर टू बिल्ड अ मॉडेल इथं आता हे नाव काही पण घेऊ शकतो आपण. मॉडेल बिल्ड करण्यासाठी समजा लॉजिस्टिक रिग्रेशन LOGREG घेतलं होतं आपण राईट. लिनियर रिग्रेशन असं नाव घेतलं तर DT मॉडेल असं मी त्याला व्हेरिएबल क्रिएट केला इन्स्टन्स क्रिएट केलाय DT_ मॉडेल डिसिजन ट्री मॉडेल. डिसिजन ट्री क्लासिफायर ऑलरेडी कॉल केलाय तुम्ही. ठीक आहे. डिसिजन ट्री क्लासिफायर याला ऑलरेडी कॉल केलं. इथं काय राईट केलं रे मी क्रायटेरियन इक्वल टू जिनी याला आर्ग्युमेंट पास करतोय. का पास करतोय आर्ग्युमेंट? आता डिसिजन ट्री क्लासिफायर वरती शिफ्ट टॅब प्रेस केल्यावर काय दाखवतो बघा की हे याच्यामध्ये काय आहेत हे एवढे पॅरामीटर्स आहेत. आता हे एवढे पॅरामीटर्स आपण देऊ शकतो. त्या पॅरामीटर्स मध्ये काय काय बघा क्रायटेरियन तुम्हाला समजलेला आहे बरोबर ना. क्रायटेरियन म्हणजे काय की ते स्प्लिट होण्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो काय यूज करतो की स्प्लिटिंग कुठे स्टॉप करणार आहे तो. त्याच्यासाठी 2 क्रायटेरिया तुमच्याकडे काय जिनी इंडेक्स आणि एंट्रॉपी बरोबर आहे. आठवतंय 2 क्रायटेरिया जिनी इंडेक्स आणि एंट्रॉपी दोन्ही पण इम्प्युरिटी फाइंड आउट करतात. करेक्ट. म्हणजे प्रॉपर स्प्लिटिंग जिथं होईल तिथं हे काय करेल स्टॉप करेल. त्याच्यासाठी 2 क्रायटेरिया आपल्याकडे. मग डिफॉल्ट जो आहे तो जिनी आहे. डिफॉल्ट काय जिनी इंडेक्स आहे आणि जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही एंट्रॉपी पण घेऊ शकतो आपण इथं. ठीक आहे. मॅक्सिमम डेप्थ हा जो तिसरा पॅरामीटर आहे म्हणजे स्प्लिटर बेस्ड हे बाय डिफॉल्ट आहे. स्प्लिटिंग कसं करायचं बेस्ट. मिनिमम सॅम्पल स्प्लिट किंवा मॅक्सिमम डेप्थ हे जे राईट केलंय ना मॅक्सिमम डेप्थ म्हणजे काय कुठपर्यंत जायचंय तुम्हाला तो ट्री कुठपर्यंत वाढत गेला पाहिजे म्हणजे किती स्टेप्स त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे. म्हणजे जर आपण 3 दिलं मॅक्स डेप्थ इक्वल टू 3 तर तो काय करेल रूट नोड डिसिजन नोड आणि लीफ नोड असे 3 स्टेप परफॉर्म करेल. आणि जर काहीच नाही दिलं तर शेवटपर्यंत जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत तो ट्री काय होत राहील इन्क्रीज होत राहील. हे समजतंय? येस. मॅक्स डेप्थ हा पॅरामीटर आहे हा आपण देऊ शकतो. नंतर मिनिमम सॅम्पल स्प्लिट की स्प्लिटिंगसाठी किती सॅम्पल्स रिक्वायर्ड आहे तर किती सॅम्पल पाहिजे मिनिमम 2 सॅम्पल पाहिजे त्यानंतर तो स्प्लिटिंग करेल. मिनिमम सॅम्पल लीफला किती सॅम्पल राहतील सॅम्पल म्हणजे ते डेटा पॉइंट्स आपले रेकॉर्ड्स किती सॅम्पल पाहिजे 1 सॅम्पल पाहिजे ऍटलिस्ट असं घेतलेलं या डिफॉल्ट व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. सो हे एवढे जरी डिफाईन करतो जनरली आपण क्रायटेरिया मॅक्सिमम डेप्थ मिनिमम सॅम्पल लीफ मिनिमम सॅम्पल स्प्लिट. ठीक आहे. रॅन्डम स्टेट जनरली काही दिलेली नसते पण 42 घ्यायचे असेल तर घेऊ शकतो आपण इथं. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे याला ट्रेन करण्यासाठी आता हे याच्यावर फिट केलं डेटा डिसिजन ट्री क्लासिफायर इथं क्रायटेरिया का नाही आला बिकॉज जिनी यूज केलं डिफॉल्ट हेच जर मी एंट्रॉपी घेतलं आता समजा स्पेलिंग माहित नाही आपल्याला एंट्रॉपीचं तर त्याच्यामध्ये सजेस्ट करतो तो हे शिफ्ट टॅप केल्यानंतर आपल्याला इथं दाखवतो की काय घ्यायचं जिनी डिफॉल्ट आहे बरोबर ना. एंट्रॉपी पण घेऊ शकतो मी. आय कॅन टेक अ एंट्रॉपी ॲज वेल. कंट्रोल-C याला कंट्रोल-V केलं इथं. ठीक आहे. तर आता इथं क्रायटेरिया दाखवला बघा तुम्ही इथं क्रायटेरिया दाखवला. सो डिफॉल्ट नाही म्हणून दाखवला डिफॉल्ट नाही म्हणून दाखवलं. हे लक्षात येतंय ना सगळ्यांच्या? येस. येस.
सो अशा पद्धतीने घेऊ शकता. दुसरे ज्या व्हॅल्यूज आहेत ना, म्हणजे समजा जर तुम्हाला असं इथं दुसऱ्या काही घ्यायचंय, आता तर आपण घेणार नाही, मी हायपर पॅरामीटर्सने तुम्हाला शिकवतो. पण मिनिमम सॅम्पल स्प्लिट, मिनिमम सॅम्पल लीफ, आता मॅक्स डेप्थ पण दिलेलं नाही. तर मॅक्स डेप्थ नाही, तर समजा मॅक्स डेप्थ इक्वल टू मी इथं 6 घेतला, असं काही प्रोव्हाइड केलं, जस्ट आय एम टेकिंग इन ए रॅन्डम व्हॅल्यू. तर मग काय म्हणतो, मॅक्स डेप्थ इक्वल, म्हणजे हे पॅरामीटर्स ऍड करतोय आपण. त्याचा जनरली आधी चेक करतो आपण की अॅक्युरसी किती देतोय, आणि त्यानंतर मग या गोष्टींसाठी जातो. आता 2 अॅक्युरसी फाइंड आउट करू आपण, ट्रेनिंग अॅक्युरसी आणि टेस्टिंग अॅक्युरसी. का की याच्या आधीच्या मॉडेलला फक्त आपण एकच अॅक्युरसी फाइंड आउट केली होती. आता ट्रेनिंग टेस्टिंग का करतोय की आपल्याला ओव्हर फिटिंग समजेल. ओव्हर फिटिंग हा वर्ड आपण घेतला याच्यात, राईट ना, की ट्रेनिंग आणि टेस्टिंगच्या अॅक्युरसीवरती आपण ठरवतो की मॉडेल आपलं ओव्हर फिटेड आहे की अंडर फिटेड आहे. की ट्रेनिंगला चांगली अॅक्युरसी मिळाली, टेस्टिंगला नाही मिळाली, तर ते मॉडेल ओव्हर फिटेड आहे आपलं, की मॉडेलने लर्न चांगल्या प्रकारे केलं बट एक्झिक्युशन नाही मिळालं प्रॉपर. आणि ट्रेनिंग आणि टेस्टिंग दोन्ही अॅक्युरसी जर कमी मिळाल्या देन इट इज अ टाइप ऑफ अंडर फिटिंग. आता मी काय करतोय, वायप्रेड ट्रेन इक्वल टू, म्हणजे ट्रेनिंगची अॅक्युरसी फाइंड आउट करतोय. प्रिडिक्शनचे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ट्रेनिंगसाठी, म्हणून डीटी मॉडेल ऑलरेडी मॉडेल कॉल केलं तुम्ही. प्रिडिक्ट एक्स ट्रेनिंग वरून काय प्रिडिक्शन करा, वाय ट्रेनच्या व्हॅल्यूज प्रिडिक्ट करा. ठीक आहे. आता हे असं नाही घेता, इथं असं पण म्हणू शकतो आपण, डायरेक्ट वाय ट्रेन प्रेड घ्या. ट्रेनिंगची जी अॅक्युरसी कशी प्रिंट करणार, ट्रेनिंग अॅक्युरसी इक्वल टू अॅक्युरसी स्कोर ऑलरेडी कॉल केलाय, वाय ट्रेन आणि वाय प्रेड ट्रेन. वाय ट्रेन म्हणजे ऍक्च्युअली असणारे व्हॅल्यूज आपल्या मॉडेलमध्ये, आणि ह्या प्रिडिक्ट केलेल्या व्हॅल्यूज आहेत. तर अॅक्युरसी किती देतोय, नंतर क्लासिफिकेशन रिपोर्ट आणि कन्फ्युजन मॅट्रिक्स सेम याच्यासाठी. तर याला रन केल्यानंतर आता किती दाखवतो अॅक्युरसी, किती आली अॅक्युरसी, 85%. कशाची अॅक्युरसी तुमची, ही ट्रेनिंगची अॅक्युरसी. म्हणजे जो आपला 614 डेटा आहे ना, त्याच्यासाठी काय येऊ शकतं, म्हणजे मॉडेलनी ट्रेनिंग कशा प्रकारे केलंय, 85% मॉडेल करेक्ट ट्रेन झालंय, असा याचा अर्थ आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन रिपोर्ट हा जो सेकंड पॅरामीटर आहे, याच्या व्हॅल्यूज कशा दाखवतोय बघा. क्लासिफिकेशन रिपोर्ट मध्ये प्रिसिजन रिकॉल F1 स्कोर, आणि त्याने किती व्हॅल्यूजचा सपोर्ट घेतला त्यासाठी तुम्हाला माहिती, 0च्या किती व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. हे डिस्ट्रीब्युशन आपण ऑलरेडी बघितलं होतं, बरोबर ना, व्हॅल्यू काउंट्सने, की आपल्याकडे जो 614 चा डेटा आहे त्याच्यामध्ये 4010च्या व्हॅल्यूज आहेत, 2131 क्लासच्या व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. त्यासाठी प्रिसिजन डिपेंड आहे ना, ऍक्च्युअल व्हॅल्यू काय होते आणि प्रिडिक्टेड काय दिली. प्रिसिजन आणि रिकॉलचे डेफिनेशन आपण बघितलंय. प्रिसिजन म्हणजे काय, पॉझिटिव्ह क्लास प्रिडिक्ट करण्याची जी ॲबिलिटी आहे, पॉझिटिव्ह क्लास प्रिडिक्ट करण्याची ॲबिलिटी, दॅट इज अ प्रिसिजन. आणि ऍक्च्युअल पॉझिटिव्ह क्लास प्रिडिक्ट करण्याची, ऍक्च्युअल पॉझिटिव्ह क्लासला पॉझिटिव्ह प्रिडिक्ट करण्याची जी मॉडेलची ॲबिलिटी, दॅट इज अ रिकॉल. आणि तुम्ही दोन्हीचा जर हार्मोनिक मीन कन्सिडर केला, दॅट इज अ F1 स्कोर. म्हणजे प्रिसिजन आणि रिकॉल दोन्ही जर इम्पॉर्टंट असतील आपल्यासाठी, इफ type 1 error and type 2 error both are important, then we are going with the F1 score, which is a harmonic mean of precision and recall. Accuracy किती आली याच्यासाठी, accuracy किती 85% आहे. 614 व्हॅल्यू साठी accuracy किती आली 85%. मग क्लासिफिकेशन रिपोर्ट मध्ये सगळ्या व्हॅल्यूज येऊन जातात. मॅक्रो ऍव्हरेज, वेटेड ऍव्हरेज, ह्या व्हॅल्यूज ऍव्हरेज दाखवतो जनरली. ठीक आहे. सो दिस इज हाऊ इट इज वर्किंग. हे वरचे ज्या व्हॅल्यूज आहेत याचं इथे ऍव्हरेज येऊन जातो. कन्फ्युजन मॅट्रिक्स मध्ये आता हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे, करेक्ट ना. 2x2 चा मॅट्रिक्स काय आला की 2 आउटपुट आहेत, हे जर 3 असतील तर हा 3 क्रिएट करतो, मग 3 रोज आणि 3 कॉलम क्रिएट करतो कन्फ्युजन मॅट्रिक्स. हाच प्रॉब्लेम जर आपण आयरिस डेटासाठी रन केला तर इथे किती व्हॅल्यूज येतील, दिस मॅट्रिक्स वुड बी ऑफ डायमेन्शन 3x3, 3 रोज आणि 3 कॉलम्स येतील. आता काय आहे 338 म्हणजे काय रे, 338 म्हणजे काय, ट्रू निगेटिव्ह व्हॅल्यू याच्यामध्ये, बरोबर ना, की ऍक्च्युअल 0 होतं आणि मॉडेलने प्रिडिक्ट पण काय केलं, 0च प्रिडिक्ट केलं, बरोबर. 184 हे काय आहे, ट्रू पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ह्या 4 व्हॅल्यूज मधून कोणत्या 2 व्हॅल्यूज करेक्टली प्रिडिक्टेड आहेत, येस. 338 इज अ ट्रू निगेटिव्ह, 184 इज ट्रू पॉझिटिव्ह, दिस इज फॉल्स पॉझिटिव्ह, दिस इज फॉल्स निगेटिव्ह. फॉल्स निगेटिव्ह का, की ऍक्च्युअल 1 होती मॉडेलने प्रिडिक्ट 0 केली. दिस इज ऍक्च्युअल 0 होती मॉडेलने प्रिडिक्ट 1 केली. म्हणजे 29 आणि 63 दीज आर दी मिसक्लासिफाईड व्हॅल्यूज. मग अॅक्युरसी इथून पण फाइंड आउट करतो आपण, बरोबर ना. कशी फाइंड आउट करतो अॅक्युरसी, 338 प्लस, येस, 338 प्लस 184 डिवायडेड बाय टोटल किती आहेत, टोटल रेकॉर्ड्स किती आहेत, 614 आहे, येस. टोटल रेकॉर्ड 614 आहे. किती आन्सर द्यायला पाहिजे, आणि 85.
इज इट ओके गाईज? समजतंय का रे? असंच फाइंड आउट करतो आपण, म्हणजे जे थेरोटिकली आपण लर्न केलंय ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होतंय. येस, जे थेअरीमध्ये बघितलंय ते कनेक्ट होतंय इथं. इज इट ओके? तर हे ट्रेनिंगसाठी ट्राय केलं होतं आपण. टेस्टिंगसाठी काय करू शकतो आपण? सेम परत टेस्टिंगला पण सेम ट्राय करा की वाईट प्रिडिक्शन हे नॉमेनक्लेचर तुमच्यावरती काय घ्यायचं, इट्स अप टू यू की व्हॉट यू वॉन्ट टू टेक. वाय प्रेड टेस्ट फक्त अंडरस्टँडिंगसाठी असं घेतलेलं आहे मी. डीटी मॉडेल डॉट प्रिडिक्ट एक्स टेस्ट वरून हे प्रिडिक्ट करा, एक्स टेस्ट वरून वाय टेस्ट काय देतोय तो कळलं आपल्याला. टेस्ट अॅक्युरसी फाइंड आउट करण्यासाठी कोणत्या दोन व्हॅल्यूज कम्पेअर करावं लागतील आपल्याला? वाय टेस्ट म्हणजे ह्या ऍक्च्युअली तुमच्याकडे डेटा सेटमध्ये असणारे व्हॅल्यूज आहेत. वाय प्रेड टेस्ट ह्या डीटी मॉडेलने प्रिडिक्ट करून दिलेल्या त्याची टेस्टिंगची अॅक्युरसी, क्लासिफिकेशनचा रिपोर्ट आणि कन्फ्युजन मॅट्रिक्स प्लॉट करतोय आपण. तर 84 आणि 74 कशासाठी आली? आता टेस्टिंगसाठी आली. म्हणजे जो 154 चा डेटा आहे आपल्याकडे, 614 च्या नंतर टेस्टिंगसाठी किती डेटा ठेवला होता आपण? 154 रेकॉर्ड्स ठेवले होते. त्याच्यासाठी अॅक्युरसी किती आली? 74% आली. किती आली? 74% आली. ओके, मग त्याचा कन्फ्युजन मॅट्रिक्स अशा पद्धतीने येईल. अॅक्युरसी चेक करायची असेल तर आपण काय करू शकतो? 73 प्लस 42 डिवायडेड बाय 154 अशा पद्धतीने हे वर्क होईल. ठीक आहे, सो दिस इज हाऊ इट विल वर्क. याच्या पुढे आता या व्हॅल्यूजचा जस्ट व्हॅल्यू काउंट घेतलाय. याचं जर डिसिजन ट्री प्लॉट करायचा असेल आपल्याला, याचा जर डिसिजन ट्री प्लॉट करायचा असेल तर तो कसा प्लॉट करायचा बघा. थोडा वेळ घेईल मे बी हा, बट लेट सी हाऊ इट वर्क. याला काय करू आपण? कमेंट काढायची. पीएलटी डॉट फिगर मॅटप्लॉटलिबचं फंक्शन यूज करायचं फिगर म्हणून. फिगर साईज रिफाईन करायची. ऍक्च्युली प्लॉट म्हणजे ट्री प्लॉट होताना थोडासा लार्ज होतो, दॅट्स वाय फिगर साईज 200 घेतली. ट्री इक्वल टू प्लॉट ट्री हे फंक्शन ऑलरेडी कॉल केलं तुम्ही सायकिडलन डॉट ट्री मधून. डिसिजन ट्री इक्वल टू म्हणजे याचे जे फंक्शन्स आहेत हे कोणते, काय काय द्यावं लागतं तुम्हाला इथं? डिसिजन ट्री कोणतं मॉडेल घ्यायचंय, मॅक्स डेप्थ, मॅक्सिमम क्लास इथं परत देऊ शकतो आपण. लेबल कोणते घ्यायचे? ऑल घ्यायचे. ठीक आहे, क्लास नेम्स काय प्रोव्हाइड करायचे ते सांगायचंय सगळं. डिसिजन ट्री इक्वल टू डीटी मॉडेल क्रिएट केलं आहे, त्या मॉडेलचं नाव द्यायचं. फीचर नेम्स इक्वल टू डेटा फ्रेम मधले फीचर्स घ्या. डेटा फ्रेम मधले जेवढे काही कॉलम्स आहेत तेवढे फीचर आहेत तुमच्याकडे, राईट. क्लास नेम्स काय आहेत? आता इथं ऍक्च्युली काय घ्यायला पाहिजे? एक्सच्या व्हॅल्यूज घ्यायला पाहिजे, एक्स डॉट कॉलम्स. ठीक आहे, कारण तेवढेच फीचर्स आहेत. आणि क्लास नेम मध्ये काय येणार आहे? 0 or 1 येणार आहे. फील्ड इक्वल टू ट्रू. आणि जी फिगर तयार होईल तिला कसं सेव्ह करा? पीएलटीच्या फंक्शनने सेव्ह करा त्याला. सेव्ह फिगर डीटी डायबिटीज पीएनजी म्हणून. ठीक आहे, पीएनजी किंवा जेपीजी असं तुम्ही त्याला सेव्ह करू शकता. आता हे वर्कआउट होण्यासाठी थोडासा टाइम लागेल. ठीक आहे, म्हणजे हा ट्री प्लॉट व्हायला, लोकल मध्ये यायला थोडासा वेळ लागेल. तर तोपर्यंत काय समजून सांगतो मी, हायपर पॅरामीटर ट्युनिंग कसं वर्क होतं हे समजून सांगतो. ठीक आहे, तर आता ऑप्शन्स आहेत आपल्याकडे हायपर पॅरामीटर्स मध्ये. आपण मग अशी तुम्हाला सांगितलं होतं मी की डिसिजन ट्री क्लासिफायर मध्ये तुम्ही वेगवेगळे पॅरामीटर्स डिफाईन करू शकता. आता अॅक्युरेसी किती आली? समजा 85, 74 अशी अॅक्युरेसी आली. ट्रेनिंगसाठी 85, टेस्टिंगसाठी 74. तर क्रायटेरियामध्ये दोन ऑप्शन आहे आपल्याकडे, बरोबर ना? जसे KNN साठी तुमच्याकडे डिस्टन्सचे दोन ऑप्शन होते, P इक्वल टू 1 फॉर मॅनहॅटन, P इक्वल टू 2 फॉर युक्लिडियन. तसेच इथं क्रायटेरियासाठी दोन ऑप्शन्स आहेत, दॅट इज जिनी आणि एंट्रॉपी. तर ते लिस्ट मध्ये प्रोव्हाइड केलं. हायपर पॅरामीटर्स डिफाईन करावं लागतील आपल्याला की काय काय ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर क्रायटेरियासाठी माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. मॅक्स डेप्थ इक्वल टू, आता आपण तिथं मी रॅन्डम 6 दिली होती, बरोबर ना? 6 दिली होती. तर आता काय करतो? NP डॉट अरेंज 2 to 10, 2 ते 10 मध्ये व्हॅल्यूज कन्सिडर करा, त्यातली जी बेस्ट असेल ते घ्या. तर अरेंज फंक्शन यूज करतोय त्यामुळे 2 पासून तर 9 पर्यंत जाईल, करेक्ट. तर 2 पासून तर असं का देतोय आपण? हे करण्यामागचं रिझन असं आहे की या व्हॅल्यूज मधली जी बेस्ट व्हॅल्यू आहे ती आपल्याला मॉडेल सजेस्ट करेल. आता ठीक आहे, ते आपल्याला मॉडेल सजेस्ट करेल. मिनिमम सॅम्पल स्प्लिट 2 होती, तर मग 2 पासून तर 15 पर्यंत, 2 पासून तर 15 पर्यंत म्हणजे 14 पर्यंत कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या घ्यायच्यात. ठीक आहे, नेक्स्ट 2 to 15 झालं. नेक्स्ट काय करू शकतो? मिनिमम सॅम्पल स्प्लिट 2 to 16 घेतलंय, 2 to 16 घेतलं. फक्त हे स्पेलिंग इम्पॉर्टंट आहे इथं. हे जे स्पेलिंग आहेत ना हे प्रॉपर घ्यावं लागतं आपल्याला. हे असंच लिहावं लागतं, क्रायटेरियन मिनिमम सॅम्पल स्प्लिट अंडरस्कोर करून असेच द्यावं लागतील. डिक्शनरीच्या फॉर्म मध्ये द्यायचे, म्हणजे पॅरामीटर्सची नेम इज अ की आणि त्याच्या समोर त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला ज्या पाहिजे त्या. डीटी मॉडेल इक्वल टू डिसिजन ट्री क्लासिफायर. डीटी मॉडेल कॉल केलं इथं. आता
ग्रीड सर्च सीव्ही डीटी मॉडेल क्रिएट करायचंय मला. ग्रीड सर्च सीव्ही डीटी मॉडेल क्रिएट करायचंय बाय युजिंग अ ग्रीड सर्च सीव्ही. ग्रीड सर्च सीव्ही म्हणजे काय, दोन टाइप्स आहेत हायपर पॅरामीटर ट्युनिंग साठी, ग्रीड सर्च सीव्ही आणि रँडमाइज्ड सर्च सीव्ही. एकदम सिंपल आहे समजण्यासाठी. ग्रीड सर्च सीव्ही म्हणजे काय, एक्झॉस्टिव्ह सर्च करतो हा. फॉर एक्झाम्पल मॅक्स मिनिमम सॅम्पल लीफ साठी किती व्हॅल्यूज आहे तुमच्याकडे, 2 पासून तर 15 पर्यंत. मिनिमम सॅम्पल लीफ साठी किती ऑप्शन आहे आपल्याकडे, 2 to 15. ग्रीड सर्च सीव्ही मध्ये हा एक्झॉस्टिव्ह सर्च करतो, म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज वरती चेक करतो. 2 साठी, नंतर 3 साठी, नंतर 4 साठी, 5 साठी, अशाच 15 पर्यंत सगळ्या व्हॅल्यूज वरती तो अॅक्युरसी चेक करतो. ज्याच्यावरती हायेस्ट अॅक्युरसी येऊ शकते तो पॅरामीटर तुम्हाला प्रोव्हाइड होईल इथं. कळतंय? दिस इज अ ग्रीड सर्च सीव्ही, एक्झॉस्टिव्ह सर्च करल. याच्यातच जर दुसरा कॉल केला मी, दॅट इज अ रँडमाइज्ड सर्च सीव्ही. हायपर पॅरामीटरचा दुसरा जो टाइप आहे रँडमाइज सर्च सीव्ही, तर मग तो रँडमली वर्क करतो. 2 पासून तर 15 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकतो रँडमली, मग काही स्किप पण होऊ शकतात. मग रँडमाइज सर्च सीव्ही कधी वर्क यूज करतो आपण जनरली, की खूप मोठ्या रेंज वरती वर्क करायचंय मला, की 2 पासून 50 पर्यंत वर्क करायचंय किंवा 100 पर्यंत वर्क करायचंय, की मिनिमम सॅम्पल लीफ वी वॉन्ट टू वर्क फॉर दी लॉंगर रेंज. 2 पासून 100 पर्यंत व्हॅल्यूज मला जर चेक करायचे आहेत, मग तो रँडमली घेईल. बट फॉर लॉंगर व्हॅल्यूज किंवा म्हणजे तो जर स्टॅक तुम्हाला जास्त घ्यायचा असेल तर मग काय यूज करतो आपण, रँडमाइज सर्च सीव्ही यूज करतो. ठीक आहे. सो जनरली जो दोन्ही पण चेक करतात, ग्रीड सर्च सीव्ही आणि रँडमाइज सर्च सीव्ही, दोन्ही याच्यावरती वर्क करून जो चांगली अॅक्युरसी देईल त्याच्यासोबत जातात. बट दिस इज अ बेसिक डिफरन्स बिटवीन ग्रीड सर्च सीव्ही आणि रँडमाइज सर्च सीव्ही. ग्रीड सर्च सीव्ही सगळ्या व्हॅल्यूज चेक करेल आणि रँडमाइज सर्च सीव्ही काय करेल, तुमच्या स्पेसिफिक व्हॅल्यूज म्हणजे रँडमली व्हॅल्यूज घेईल. ठीक आहे. सो दीज आर द हायपर पॅरामीटर्स. आता हे ट्रेन होण्यासाठी वेळ घेईल, कारण प्रत्येक व्हॅल्यूवरती आज चेक करतो त्या व्हॅल्यूज फिट केल्यात आपण. ग्रीड सर्च सीव्ही डीटी मॉडेल, ग्रीड सर्च सीव्ही हे ऑलरेडी कॉल करून ठेवलंय. डीटी मॉडेल्स प्रोव्हाइड केलेला, हायपर पॅरामीटर्स ऑलरेडी डिफाईन केले तुम्ही डिक्शनरीमध्ये. क्रॉस व्हॅलिडेशन 5 असं यूज केलंय. क्रॉस व्हॅलिडेशन 5चं मिनिंग काय, की समजा आपल्याकडे 100 डेटा पॉईंट्स आहेत. किती डेटा पॉईंट्स आहेत, 100 रेकॉर्ड्स आहेत. त्यातले 5 याच्यामध्ये तो त्याला डिस्ट्रीब्यूट करतो 5 डिफरंट पार्ट्स मध्ये. सो 4 पार्ट्स विल बी यूज फॉर अ ट्रेनिंग. समजा पहिला जर 1 2 3 4 हे पार्ट जर ट्रेनिंगसाठी यूज झाले, तर 5वा पार्ट कशासाठी यूज होतो, टेस्टिंगसाठी यूज होतो. नंतर 1 2 3 4 झालं, 2 3 4 5 हे 4 पार्ट जर ट्रेनिंगसाठी यूज झाले, तर पहिला पार्ट कशासाठी यूज होतो, टेस्टिंगसाठी यूज होतो. म्हणजे 4 पार्ट ट्रेनिंगसाठी, 1 पार्ट टेस्टिंगसाठी. असं किती वेळा होतंय, 5 वेळा व्हॅलिडेट होतं. सो दॅट इज अ क्रॉस व्हॅलिडेशन 5. तेवढ्या पार्ट्स मध्ये त्याला तो डिवाइड करून तेवढे इटरेशन्स परफॉर्म होतात. समजतंय? येस. कडोक्यान चाललंय स्नेहा अंदर. सर एक डाऊट होता. सर ते त्या व्हॅल्यू ज्या घेतल्यात आपण 2 to 10, 2 to 15, 2 to 16, त्या कोणत्या व्हॅल्यू आहेत नक्की? म्हणजे आता या अशा काही फिक्स व्हॅल्यू नाही आहेत, फक्त आपण इतक्या व्हॅल्यूज वरती त्याला चेक करा असं सांगतोय, की 2 to 10 या रेंज मधली कुठली बेस्ट व्हॅल्यू याच्यासाठी आहे या मॉडेलसाठी, ती मला सजेस्ट कर असं विचारायचंय आपल्याला त्याला. हे आपण ऑप्शन देतोय त्याला, की या रेंजमध्ये कुठल्या व्हॅल्यूसाठी हा चांगली अॅक्युरसी देऊ शकतो. मग तो पॅरामीटर देऊन मी परत याला ट्रेन करणार आहे. वरती कसं दिलं होतं आपण, की फॉर एक्झाम्पल आपण एंट्रॉपी घेतलं, बरोबर ना. पण आता तो मला सांगेल की गिनी घ्यायचं की एंट्रॉपी घ्यायचं. नंतर समजा मी मॅक्स डेप्थ 6 दिली होती अंदाजे, तर आता मग तो 2 ते 10 मध्ये जी बेस्ट व्हॅल्यू असेल याच्यासाठी ती मला तो सजेस्ट करणार आहे. म्हणून हे ऑप्शन दिलेत आपण. हे 2 ते 10 घेऊ शकतो, 2 ते 15 घेऊ शकतो. हे कमी का ठेवलंय मी, कारण हा रन होण्यासाठी वेळ घेतो, एक्झिक्युशनसाठी वेळ घेतोय, म्हणून हे मिनिमम रेंज ठेवली. जर मशीन चांगलं असेल आपलं, समजा कोर i7 वगैरे यूज करत असाल तुम्ही चांगल्या प्रोसेसरचा, तर हे 2 to 50 पर्यंत पण जाऊ शकतो आपल्याला. हे आपण ठरवायचं की किती रेंज साठी वर्क करायचंय. येस. नाही झालं क्लिअर. हे डेटा सेट मधल्या व्हॅल्यू आहेत ना? नाही डेटा सेट मधले नाही. ही मॅक्स डेप्थ साठी डेप्थ किती ठेवायची आपल्याला, मॅक्स डेप्थ साठी डेप्थ किती पाहिजे. मॅक्स डेप्थ साठी आपल्याला एक इंटिजर व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची, की किती स्टेप नंतर तो डिसिजन ट्री
स्टॉप होईल म्हणजे बंद करेल काम. त्या सिच्युएशनला जो लीफ नोड असेल तो मिळून जाईल. तर ह्या इंटिजर व्हॅल्यूज आहेत सगळ्या. मॅक्स डेप्थ कुठपर्यंत जायचं, मिनिमम सॅम्पल स्प्लिट म्हणजे तुम्हाला स्प्लिटिंग ज्या नोडवरती करायचंय त्याच्यावरती किती सॅम्पल्स पाहिजेत. सॅम्पल कन्सिडर करतो ना आपण, की फॉर एक्झाम्पल आता डिसिजन ट्री वर्क झालेला आहे, दाखवतो मी पाहिजे तुम्हाला. हे क्लिअर करून घ्या म्हणजे काय होईल. याच्यानंतर परत याच्यावर रॅन्डम फॉरेस्ट डिपेंड आहे, ॲडाबोस्ट याच्यावरती डिपेंड आहे. आता दिसायला थोडासा काय होतो, लाईक कॉम्प्लिकेटेड होतं ऍक्च्युली, म्हणजे मोठा तयार होतो ना, तर ते व्हिज्युअलाइज व्हायला थोडासा त्रास होतो. थोडं फार तरी दिसतंय तुम्हाला. हा रूट नोड कन्सिडर केला तर त्याने काय कन्सिडर केलं, इथं काय फीचर घेतलं, ग्लुकोज फीचर घेतलंय. हे कम्प्लिटली रॅन्डमली सिलेक्ट करतो. 8 फीचर आहेत त्याच्याकडे सिलेक्ट करण्यासाठी, ग्लुकोज, ब्लड प्रेशर, एज, एक 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 कन्सिडर करत चालणार. कोणता घेतला यांनी, ग्लुकोज घेतला. त्या ग्लुकोज मध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू 127.5 एंट्रॉपी किती आली, एंट्रॉपी किती आली 0.93 आली. किती सॅम्पल्स आहेत असे, 614 सॅम्पल आहे बरोबर ना. टोटल डेटा किती होता ट्रेनिंगचा, किती डेटा आहे ट्रेनिंगचा, 614 आहे. एंट्रॉपी जर 0.993 आली तर काय ऑब्विसली स्प्लिटिंग होईल का स्टॉप होईल, स्प्लिटिंग होईल का स्टॉप होईल, स्प्लिटिंग होणार पुढे बरोबर ना. व्हॅल्यूज किती त्याच्यामध्ये, सॅम्पल 614 आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आलं, 40110 क्लासचे आहे आणि 2131 क्लासचे आहे. म्हणजे इथं 0 क्लास कन्सिडर केला त्यांनी, पण पुढे स्प्लिटिंगला जाणार तो बरोबर. पुढे स्प्लिटिंगला गेला, पुढे ज्यावेळेस स्प्लिटिंगला गेला तर त्यावेळेस काय घेतला आता, पॅरामीटर एज घेतला. आता की लेस दॅन साठी एज 28.5 परत घेतला, त्याला परत एंट्रोपी चेक केली, त्याच्यामध्ये परत मग 390 सॅम्पल सापडले. समजतंय किती सॅम्पल मिळाले, 390. आणि दुसऱ्या बाजूला कशासोबत केलंय, सनी आणि रेन असं आपण केलंय बरोबर ना, ह्युमिडिटी. तर दुसऱ्या बाजूला कशासाठी केलं, परत बॉडी मास इंडेक्स साठी केलं. पण स्टॉप कुठे होतंय, आता हे झाले डिसिजन नोड. आतमधले जेवढे सगळे आहेत ते काय, सगळे डिसिजन नोड आहेत बरोबर. हा रूट नोड, हे खालचे डिसिजन नोड. जिथं स्टॉप होतंय, समजा आता इथं स्टॉप झालं, कुठे स्टॉप झालं, या एंडला इथं स्टॉप झालंय बघा. कुठे स्टॉप झालंय, कसं स्टॉप झालं बघा, एंट्रॉपी किती झाली, इथं एंट्रॉपी घेतलेलं आहे ना आपण पॅरामीटर. मॉडेल बिल्ड करताना मी क्रायटेरिया काय कन्सिडर केलाय, एंट्रॉपी घेतलाय. एंट्रॉपी 0 झाली, सॅम्पल किती आहेत 108. 108 चे 108 सॅम्पल कोणत्या क्लासला गेलेत, 0 ला गेलेत बरोबर. प्युअर स्प्लिट झाला. तेच या केसमध्ये काय आहे, एंट्रॉपी 0.33 आहे, 16 सॅम्पल आहे, पण ते 16 मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे, 15 आणि 1 आहे. 0 चे 15 आहेत आणि 1 चे 1 आहेत. तर स्प्लिटिंग होईल पुढे, पुढे स्प्लिटिंग होऊन काय झालं मग, त्या 16 आउट ऑफ 1 सॅम्पल कुठे गेला, 1 क्लासला गेला आणि 15 सॅम्पल 0 क्लासला गेले. इथं स्टॉप झालं स्प्लिटिंग. अशा पद्धतीने हे वर्क होतं. मग हा एंट्रॉपी हा क्रायटेरिया आपण त्याला विचारणार आहे. नंतर ही जी डेप्थ आहे ना, आता ही डेप्थ खूप जास्त आहे बरोबर. समजा इथपासून स्टार्ट झाला, 1 2 3 4 5 6 7 पर्यंत जातोय. हे मला 4 ला स्टॉप करायचंय, पण मला विचारायचंय त्याला की 2 ते 10 मध्ये मॅक्स डेप्थ किती याला बेस्ट आहे. व्हॉट इज द ऑप्टिमाइज्ड व्हॅल्यू ऑफ अ मॅक्स डेप्थ फॉर दिस मॉडेल. येस, नाही, हो समजलं सर. ठीक आहे. म्हणजे या इंटिजर व्हॅल्यूज आहेत फक्त, ही काय प्रोव्हाइड करायची असं विचारायचंय आपल्याला त्याला. आता स्टील इट इज रनिंग. मग पुढे कसं करतो आपण याला, की ग्रीड सर्च सीव्ही डीटी मॉडेल बेस्ट पॅरामीटर याच्यातून काय करा, मला प्रोव्हाइड करा. तर त्याने मग सांगितलं आपल्याला, हे इनपुट्स दिल्यानंतर तो काय सांगतोय की बेस्ट पॅरामीटर ग्रीड सर्च सीव्ही चे बेस्ट पॅरामीटर काय आहेत, क्रायटेरिया तुम्ही जिनी घ्या, मॅक्स डेप्थ किती घ्या 7 घ्या, मिनिमम सॅम्पल लीफ किती ठेवा 15 ठेवा, आणि मिनिमम सॅम्पल स्प्लिट किती ठेवा 2 ठेवा. मग बेस्ट डीटी मॉडेल बिल्ड करताना जसं वरती डीटी मॉडेल कॉल केलं होतं आपण, डिसिजन ट्री क्लासिफायर, मी काय केलं तिथं क्रायटेरिया काय दिला, एंट्रॉपी दिला आणि मॅक्स डेप्थ 6 घेतली होती रॅन्डम बरोबर. तर मग आता इथून मला जर प्रॉपर पॅरामीटर्स मिळाले तर मी बेस्ट मॉडेल बिल्ड करताना त्याचा इन्स्टन्स क्रिएट करताना काय करल, डिसिजन ट्री क्लासिफायर मॅक्स डेप्थ किती घेईल मी आता 7. क्रायटेरिया का राईट नाही केला, की डिफॉल्ट तो जिनीज कन्सिडर करणार आहे, दिला तरी जिनीज देणार आहे, नाही घेतलं तरी जिनीज कन्सिडर करणार आहे. मिनिमम सॅम्पल स्प्लिट किती घेतली
सॉरी लीफ किती घेतले 15 घेतले आणि स्प्लिट किती घेतलं 2 घेतलं. मग याच्यावरती डेटा फीड करायचा आपला. बघा आता इथं ज्यावेळेस यांनी बिल्ड केलं आता इथं परत एकदा चेक करू आपण, मे बी चेंज होईल. 14 आणि 2 केलंय, ठीक आहे. तर प्रत्येक वेळेस एक्झिक्युशन केल्यानंतर वेगळे देतो हा व्हॅल्यू. ज्यावेळेस याचा इन्स्टन्स क्रिएट झाला याने फक्त 2च व्हॅल्यू दिले इथं, बरोबर ना? कारण क्रायटेरिया जिनी ही डिफॉल्ट व्हॅल्यू आहे आणि मिनिमम सॅम्पल स्प्लिट 2 ही पण डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. या 2च फक्त नॉन डिफॉल्ट व्हॅल्यू आहेत. समजतंय? मिनिमम सॅम्पल लीफ 1 पाहिजे असं हे दिलेलं राहतं. इज इट ओके गाईज? ह्या 2 नॉन डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणून त्या खाली इन्स्टन्स क्रिएट करताना आल्या. परत सेम फॉलो करायचं. बेस्ट डीटी मॉडेलला वरून प्रिडिक्ट करायच्या एक्स ट्रेन आणि वाय ट्रेन आणि वाय टेस्ट. त्याच्यासाठी अॅक्युरसी 83% आली आहे, ठीक आहे. 83% त्याचा कन्फ्युजन मॅट्रिक्स या हिशोबाने आला. नंतर याची जर टेस्टिंगची अॅक्युरसी चेक केली, कोड सेम आहे, काही चेंजेस नाही, तर 83 आणि 72. मग आता ह्या व्हॅल्यूज थोड्याशा क्लोजली रिलेटेड आल्यात, ठीक आहे. तर ओव्हर फिटिंग इथं अवॉइड झाली. सो दिस इज हाऊ इट विल वर्क. नाही, दिस इज हाऊ इट विल वर्क. हेच तुम्ही कशाने वर्क करू शकता, जसं ग्रीड सर्च सीव्ही वर्क केलं तसंच काय कॉल करू शकतो आपण, रँडमाइज सर्च सीव्हीने पण वर्कआउट करू शकतो. म्हणजे हेच फक्त काय करणार मी इथं इन्स्टन्स ज्यावेळेस क्रिएट करेल मी याचा, तर तो काय म्हणून कॉल करायचा, रँडमाइज्ड सर्च सीव्ही म्हणून कॉल करायचा, पॅरामीटर्स प्रोव्हाइड करायचे. जर करायचं असेल वर्क तर आपण इथं कोड राईट करू शकतो त्याच्यासाठी. समजा हे सेम राहील, स्ट्रक्चर वुड बी सेम. काय दुसरा जो टाईप आहे हायपर पॅरामीटरचा तो काय, रँडमाइज्ड सर्च सीव्ही. काय फरक सांगितला आपण रँडमाइज्ड मध्ये आणि ग्रीड मध्ये, की ग्रीड एक्झॉस्टिव्ह सर्च करतो, जेवढ्या व्हॅल्यूज तुम्ही दिलेल्या आहेत त्या सगळ्या याच्यावरती चेक करतो. आणि रँडमाइज काय करल, हायपर पॅरामीटर्स डिफाईन करा जिनी एंट्रॉपी 2च रेंज आहेत. याच्यामध्ये समजा आपण याची थोडीशी वाढू रेंज, 2 पासून तर मी 15 पर्यंत जातो, तसा पण रँडमली वर्क होणार आहे. 2 पासून याला 20 पर्यंत जातो आणि 2 पासून सपोज 25 करू आपण याला, ठीक आहे. देन डीटी मॉडेल डिसिजन ट्री क्लासिफायर आहे, डीटी मॉडेल घेतलं. ग्रीड सर्च सीव्हीचे इथं काय येईल, रँडमाइज्ड सर्च सीव्ही डीटी मॉडेल. आणि इन्स्टेड ऑफ दिस व्हॉट वुड बी देअर, रँडमाइज्ड सर्च सीव्ही. ग्रीड सर्च सीव्हीच्या ऐवजी रँडमाइज्ड सर्च सीव्ही डीटी मॉडेल प्रोव्हाइड केला, हायपर पॅरामीटर्स प्रोव्हाइड केलेत आणि सीव्ही इक्वल टू 5. ग्रीड सर्च सीव्ही रँडमाइज्ड सर्च सीव्ही वरती हे मॉडेल फिट करा, ठीक आहे. रँडमाइज सर्च सीव्ही वरती हे मॉडेल फिट केल्यानंतर आता हे एक्झिक्युशन साठी थोडा वेळ घेईल. हे फिट झालं मॉडेल. आता हे पटकन का झालं, मग अशी वेळ लागला, बरोबर ना? ज्यावेळेस ग्रीड सर्च सीव्ही आपण वर्कआउट करत होतो त्यावेळेस खूप वेळ घेतला रनिंग म्हणजे एक्झिक्युशन साठी. आता नाही घेतला का, की रँडमली वर्क होतंय, ठीक आहे. सगळ्या व्हॅल्यू साठी तो चेक करत नाहीये. देन त्याच्यावरती आता याची तुम्हाला काय विचारायचे, त्याला रँडमाइज सर्च सीव्हीचे बेस्ट पॅरामीटर्स विचारायचे, की आपण रँडमाइज सर्च सीव्ही केल्यानंतर रँडमाइज्ड सर्च सीव्ही डीटी मॉडेल RSCV डॉट बेस्ट इस्टिमेटर विचारू शकता, बेस्ट पॅरामीटर्स विचारू शकता, ठीक आहे. बेस्ट पॅरामीटर्स कोणते आहेत, काय बेस्ट पॅरामीटर हे मिनिमम सॅम्पल स्प्लिट 18 घ्या म्हणतोय तो. मिनिमम सॅम्पल लीफ किती ठेवा, 15 ठेवा. मॅक्स डेप्थ 10 ठेवा आणि क्रायटेरिया जिनी ठेवा. आणि बेस्ट अजून पण आहे याच्यामध्ये RSCV डॉट बेस्ट इस्टिमेटर पण आहे याच्यामध्ये. बेस्ट इस्टिमेटर, व्हॉट आर दी बेस्ट इस्टिमेटर असं क्रिएट करून देतो मग तो तुम्हाला. मॅक्स डेप्थ 10, सॅम्पल लीफ 15, मिनिमम सॅम्पल स्प्लिट 18. कळतंय का रे? आय होप हे समजतंय तुम्हाला. मग आपण परत मॉडेल बिल्ड करणार आहे याच्यावरती. बेस्ट डीटी मॉडेल आता हे 1 करतो म्हणजे फक्त सेपरेशन साठी. बेस्ट डीटी मॉडेल 1. डिसिजन ट्री क्लासिफायर, मॅक्स डेप्थ किती घ्यायची सांगितली आपल्याला आता, मॅक्स डेप्थ 10 ठेवा म्हणतोय तो. मिनिमम सॅम्पल लीफ शुड बी 15 आणि मिनिमम सॅम्पल स्प्लिट 1. मिनिमम सॅम्पल स्प्लिट 1. आणि जिनी काय येत नाही, का देत नाही मी जिनी इथं, कारण ते डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. बेस्ट डीटी मॉडेल 1 वरती डेटा फिट करा, एक्स ट्रेन आणि वाय ट्रेनचा. डेटा फिट झाल्यानंतर काय करायचंय, 10, मिनिमम 15, सॅम्पल स्प्लिट 18 आहे ना सर? सॉरी मिनिमम सॅम्पल स्प्लिट 18 आहे. सॉरी ठीक. झालंय फिट आता, ठीक आहे. हे सेम येतं परत, इस्टिमेटर असं वर्क होणार आहे असं देत आहे. म्हणजे दोन्ही पण सेमच आन्सर येणार आहे, सेमच शो करल. ट्रेनिंग आणि टेस्टिंग अॅक्युरसी फाइंड आउट करायची आपल्याला आता, बरोबर ना? ट्रेनिंग अॅक्युरसी
विथ ग्रीड सर्च सीव्ही जशी फाइंड आउट केली होती तशीच ट्रेनिंग ॲक्युरसी विथ रँडमाइज्ड सर्च सीव्ही 3 वेळेला याचं इव्हॅल्युएशन केलं आपण. रेग्युलर 1, नंतर ग्रीड सर्च सीव्हीनी आणि आता रँडमाइज्ड सर्च सीव्हीनी जो चांगली ॲक्युरसी देईल ट्रेनिंग आणि टेस्टिंगला त्याच्यासोबत काय करा तुम्ही डिप्लॉयमेंटला जाता. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी वर्क. याला रन करा, वरचा कोड घेऊ ॲज इट इज. ट्रेनिंगची ॲक्युरसी किती देतो आणि टेस्टिंगची ॲक्युरसी किती देतो कळलं आपल्याला आता. वायप्रेड मॉडेल बेस्ट डीटी मॉडेल काय नाव? बेस्ट डीटी मॉडेल 1. वायप्रेड ट्रेन 1 करतो याला. ठीक आहे, म्हणजे फक्त अंडरस्टँडिंग साठी. वायप्रेड ट्रेन वाय प्रिडिक्शन ट्रेन 1 ची व्हॅल्यू, फक्त कन्फ्युजन काही क्रिएट होऊ नये म्हणून. 8371 आली परत. ठीक आहे. देन अगेन इट्स 8371 एक्सटेंडचा डेटा प्रोव्हाइड केला. ओके. आणि टेस्टिंग साठी किती येते चेक करू आता. टेस्टिंग ॲक्युरसी विथ रँडमाइज्ड सर्च सीव्ही. जनरली टेस्टिंगचीच फाइंड आउट करता, फक्त हे ओव्हरफिटिंगचे कन्सेप्ट समजण्यासाठी आपण ट्रेनिंग आणि टेस्टिंग दोन्ही केलेत. टेस्टिंग ॲक्युरसी, टेस्टिंग डेटा ॲक्युरसी. ठीक आहे. टेस्टिंगचा कोड घ्या. सवय अशीच लावा तुम्ही पण, म्हणजे ट्रेनिंगची फाइंड आउट करायची, टेस्टिंगची फाइंड आउट करायची, दोन्हीमध्ये किती डिफरन्स येतोय. जनरली कधी कधी कसं होतं 90% ट्रेनिंगसाठी देतो आणि डायरेक्टली 60% टेस्टिंगसाठी देतो, मग ते ओव्हरफिट होतं मॉडेल. वायप्रेड टेस्ट बेस्ट डीटी मॉडेल 1 ही 1 करा. वायप्रेड टेस्ट 1, वायप्रेड टेस्ट 1, वायप्रेड टेस्ट 1 रन करा. याला किती आली? 72 आली. ओके. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. इज इट ओके गाईज? तिन्ही कन्सेप्ट समजल्या तुम्हाला. रेग्युलर ॲक्युरसी फाइंड आउट करायची, नंतर ट्रेनिंग आणि टेस्टिंगची फाइंड आउट करायची, नंतर ग्रीड सर्च सीव्ही आणि रँडमाइज सर्च सीव्ही त्याच्यामधले पॅरामीटर्स डिफाईन करायचे. सो दिस इज हायपर पॅरामीटर ट्युनिंग. या कन्सेप्टला काय म्हणलंय? हायपर पॅरामीटर्स. कारण ते पॅरामीटर्स त्यांनी दिलेत आपल्याला, बरोबर ना? मॉडेलनी सजेस्ट केले ना हे पॅरामीटर्स. हे जे पॅरामीटर्स आहेत हे कोणी सजेस्ट केलेत? मॉडेलने सजेस्ट केलेत की या एस्टिमेशनला त्याची ॲक्युरसी चांगली येऊ शकते. सो दीज आर दी पॅरामीटर्स विच आर प्रोव्हाइडेड थ्रू हायपर पॅरामीटर ट्युनिंग. पॅरामीटर ट्यून करतोय ना आपण, मला नाही माहिती ना डायरेक्टली मिनिमम सॅम्पल स्प्लिट किती घ्यायचं, लिफ्ट किती घ्यायचं, डेप्थ किती ठेवायची, प्रत्येक डेटानुसार हे चेंज होणार आहे. येस, इज इट ओके एव्हरीवन? फाईन. अंदर स्नेहा कस्तुरी. ओके. थँक्यू गाईज.